जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 154. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. समर्थ म्हणाले, भक्ती वीण सर्व क्षीण. अनेक प्रकारचा ज्ञान विचार आणि मनुष्य जन्माचं उद्दिष्ट काय आहे, मीची ओळखण करून घेणं हे कसं महत्त्वाचं आहे, अशा अनेक गोष्टी दासबोधामध्ये समर्थांनी सांगितल्या. पण हे सर्व सांगताना सुद्धा त्यांनी भक्तीचा जो धागा आहे तो कुठंही तुटू दिला नाही आणि तो तोडू नये हे आम्हाला परोपरीनं सांगितलं. सर्वच संतांच्या वाङ्मयामध्ये या भक्तीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण भक्तीशिवाय ज्ञान संभवत नाही. भक्तीशिवाय खऱ्या अर्थानं वैराग्य संभवत नाही आणि संभवलं तर ते टिकत नाही. भक्तीशिवाय खऱ्या अर्थानं ज्ञानप्राप्ती होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, भक्तीशिवाय खरा आनंद मिळत नाही. भक्तीनंच खऱ्या आनंदाकडे नेणारा विवेक हृदयामध्ये जागृत होतो सद्गुरू कृपेनं. आणि जोपर्यंत मनुष्य विवेकवान नाही तोपर्यंत त्याचे सर्व निर्णय हे देहबुद्धीला धरून असतात. विवेकपूर्ण निर्णय तेव्हाच असतो ज्यावेळी तो देहबुद्धी विगलित असतो आणि ईश्वर सन्मुख असतो. आणि अशा जीवाचा लय हा प्रभुचरणी त्यांच्या कृपेनं होतो. अशाच एका अत्यंत उच्च कोटीच्या भक्ताची गोष्ट आज आपण बघणार आहोत तुलसी रामायणामध्ये. ती भक्त म्हणजे माता सुमित्रा, लक्ष्मण आणि शत्रुघ्नाची माता. ही माऊली रामायणामध्ये तिचं एक आढळं असं स्थान आहे. अनेक जणांना तिच्या थोरवीची पूर्ण कल्पना नाही, कारण बऱ्याचदा तिच्याबद्दल फारसं बोललं जात नाही किंवा तिच्या मोठेपणाची कल्पना नसल्यामुळे तिचं काय स्थान आहे ह्या संबंध सीतारामांच्या लीलेमध्ये, लक्ष्मणाच्या भक्तीमध्ये, शत्रुघ्नाच्या भक्तीमध्ये आणि अयोध्येच्या साम्राज्याला सांभाळण्यामध्ये ह्याची फारशी माहिती नसते. तर अशी ही माय सुमित्रा जी शिवकन्या आहे, काशीकन्या आहे. तिचं माहेर काशीपुरी असं म्हटलं जातं आणि अत्यंत थोर शिवभक्त अशी हिची ख्याती आहे बरं का. आणि जसं म्हटलं जातं की आराध्याचे गुण जो खरा भक्त असतो त्याच्या अंगी सहजीच येतात. त्यामुळे शिवभगवानांचं वैराग्य, भक्ती, अनन्यता आणि अत्यंत कोमलता ही सुमित्रा मातेच्या अंगी आहेच, किंबहुना तो तिचा स्वभाव विशेष आहे. आपण बघितलं की मी कुणालाही जाणत नाही, फक्त तुम्ही माझे पिता आहात, माता आहात, सर्व काही आहात. त्यामुळे तुम्हाला दोघांना, सीतारामांना सोडून मी मागे अयोध्येत राहणार नाही. हे जेव्हा लक्ष्मणानं निक्षून सांगितलं त्यावेळेला रामांनी त्याला
आईची आज्ञा घेऊन ये असं पाठवलं. आणि लक्ष्मण निघाला आणि त्या संबंध प्रसंगाचं वर्णन खूप सुंदर रीतीनं आपल्या तुलसीदासांनी केलं आहे, ते आपण बघूया. म्हणाले, पूछे मातु मलिन मन देखी, लखन कही सब कथा विशेषी, गई सहमी सुनी बचन कठोरा, मृगी देखी दब जनु चहुरा. तुलसीदास म्हणतायत की आईनं विचारलं, कारण तिला दिसलं की लक्ष्मण थोडासा उदास दिसतोय, तर झालंय काय हे विचारल्यावर लक्ष्मणानं सर्व हकीकत सविस्तर सांगितली. आणि सुमित्रा मातेनं त्याचं ते कठोर बोलणं ऐकलं आणि ती एक प्रकारे घाबरून गेली की कळे ना काय हे असा हा प्रसंग कसा काय उद्भवला. तुलसीदास म्हणतात, हरिणी एखादी जशी वनात सगळीकडे आग लागल्याचं बघून घाबरते तशी ही घाबरून गेली. अत्यंत शुद्ध अंतःकरणाची अशी ही माय आहे. अनेक वेळा काही ग्रंथांतरी असं वर्णन आहे की ही सुमित्रा माता बहुतेक वेळा आपल्या शिव आराधनेमध्ये मग्न असायची. राजमहालामध्येच एक अत्यंत सुंदर शिवमंदिर होतं, जिथं ही शिवभगवानांचा अभिषेक, पूजा, अर्चन, नामस्मरण यामध्ये दंग असायची. आणि जेव्हा जेव्हा काहीतरी बिकट प्रसंग राजा दशरथांच्या समोर उद्भवायचा, त्यावेळेला राजा दशरथांना सुमित्रेकडे आल्यानंतर खऱ्या अर्थानं मनाला शांती लाभायची. कारण तिचं बोलणं, तिचं चालणं, तिचं वागणं आणि तिचा नीती धर्म संगत उपदेश हा नेहमीच आल्हाददायक असायचा. अशी ही पवित्र अंतःकरणाची सुमित्रा माता, तिला काहीच कल्पना नसल्यामुळे एक प्रकारे बावरून गेली की हे झालं काय अचानक. पण तिची ती दशा बघून लक्ष्मणाला भीती वाटली. कशाबद्दल भीती वाटली म्हणतायत तुलसीदास, हे फार खोल आहे, ह्याच्यामध्ये खोली आहे. म्हणतात, लखन लखे उभा अनरथ आजू, एही स्नेह बस करब अकाजू, मागत बिदास भय सकुचाही, जाई संग बिथी कही की नाही. की आता अनर्थ होणार असं लक्ष्मणाला दिसायला लागलं. काय वाटलं त्याला पहा बरं, की आता माझ्यावरच्या प्रेमामुळं हे काम आई बिघडवून टाकणार. बरं का, म्हणजे मी तर जायला सिद्ध झालो आहे, पण माझ्यावरच्या प्रेमानं आई काही मला जाऊ द्यायची नाही, अशी शंका कुठंतरी लक्ष्मणाच्या मनामध्ये आली. त्यामुळे तो घाबरला आणि निरोप मागताना भीतीनं संकोचत होता. पहा बरं, दुसरा कोणता विचारच नाही आहे लक्ष्मणाच्या मनात. मला जायचं आहे, त्याच्या पलीकडे त्याला काही दिसतच नाही आहे. त्यामुळे कोणतंही विघ्न या जाण्यामध्ये येऊ नये कोणत्याही रूपात, असं त्याला वाटल्यामुळे तोही घाबरलाय की आता आई काय म्हणते. सारखा मनात हाच विचार येतोय की हे विधात्या, आई मला रामांसोबत जायला परवानगी देईल की नाही, हाच विचार लक्ष्मणाच्या मनात आहे. अर्थातच सुमित्रा मातेला अत्यंत दुःख झालं होतं. पहा बरं, ही माता अगोदरसुद्धा जेव्हा भरताला कैकई देशात परत काही प्रशिक्षणासाठी किंवा त्याच्या आजोबांकडे पाठवायचं ठरलं किंवा ठरवलं कैकई मातेनं, त्यावेळेला खूप वर्ष भरत तिथे, खूप कालावधी तिथे त्याचा गेला आजोळी आपल्या. त्याही वेळा ह्या सुमित्रा मातेनं काही
क्वचित ग्रंथांमधून याचा उल्लेख आहे की त्यावेळीसुद्धा ह्या मायनं शत्रुघ्नाला त्याच्यासोबत पाठवलं की बाळा, तुझ्या भावाला एकटं वाटेल तिथं गेल्यानंतर, त्यामुळे तू धाकटा आहेस तर त्याची काळजी घेण्यासाठी तू त्याच्याबरोबर जा बरं का. पहा बरं, आई आहे ही त्या लेकराची, त्याला आपल्या डोळ्या आड करते कशासाठी, तर भरताच्या सेवेसाठी. अशी ही माय. तर आता इथे तुलसीदास म्हणतायत, पण बघ, एकदम ही बातमी जेव्हा कानावर पडली तेव्हा ती बावरून गेली. समुझी सुमित्रा रामसिय, रूप सुशील सुभाऊ, नृपसनेहु लखी धुने उसिरू, पापिनी दीन कुदाऊ. सर्वांबद्दल अंतःकरणात प्रेम आहे हिच्या, पण ज्यावेळी कैकईनं हे केलंय कळलं त्यावेळी श्रीरामांचं आणि आपल्या लाडक्या सुनेचं सीतेचं सुंदर रूप, सुंदरशील स्वभाव बघून आणि त्यांच्यावर महाराजांचं किती प्रेम आहे, दशरथ महाराजांचं, हे लक्षात आल्यामुळं तिला अत्यंत व्याकुळता आली. काय करावं कळेना आणि म्हणू लागली की ह्या कैकईनं आपला दुष्ट डाव साधलेला दिसतो. ही तिची पहिली प्रतिक्रिया होती ज्यावेळी तिला समजलं, असं इथे तुलसी रामायणामध्ये दिलंय. आता ही जसं आपण अगोदर बघितलं अत्यंत धीराची शिवभक्त माता आहे. त्यामुळे पुढे म्हणतात तुलसीदास, धीरजु धरे को अवसर जानी, सहज सुहृद बोली मृदुबानी, तात तुम्हारी मातु बेदेही, पिता रामु सब भांति स्नेही. शांत झाली पहा एका क्षणात. कसं आहे पहा, जो भक्त असतो, खूप ह्यातून शिकण्यासारख्या गोष्टी तुलसीदासांनी घातल्या त्यामध्ये, की पहिली प्रतिक्रिया कदाचित त्या देहमन तादात्म्यामुळे भक्ताची सुद्धा एक विरोध या तऱ्हेची असू शकते, पण क्षणार्धात तो सावध होतो, आपण कोण आहोत या भानावर येतो आणि लगेच त्याची प्रतिक्रिया जी असते ती एकदम शुद्ध होऊन जाते. त्यामुळे इथं म्हणतायत की तिनं मन घट्ट केलं आणि सहज सुहृद, बरं का, स्वभावतःच हित करणारी, सर्वांचं हित चिंतणारी अशी ही माय आहे. सबंध राजवाड्यामध्ये सुमित्रा मातेसारखा प्रत्येक जीवाचं हित चिंतणारा जीव तिथे दुसरा नव्हता असं म्हटलं जातं. अशी ही हितचिंतक माय कोमलवाणीनं लक्ष्मणाला म्हणतीये, आता बाळा, आता जानकी तुझी माता आहे आणि सर्व प्रकारे तुझ्यावर प्रेम करणारे श्री रामचंद्र हेच तुझे पिता आहेत असं समज. कारण म्हणाली, अवधत हा जह राम निवासु, तहि दिवसु जह भानु प्रकाशु, जो पैसिय राम बन जाही, अवध तुम्हार काजु कछु नाही. काय पाहत, म्हणजे त्या त्यागाला काही सीमाच नाही. एका पुत्राला राजाचा सेवक बनायला सांगते आणि दुसऱ्या पुत्राला राजाच्या सेवकाचा सेवक बनवलाय, नाही का. कुठेच कसली इच्छा कामना याचा मागमूसच नाही सुमित्रा मातेच्या चरित्रामध्ये संबंध. म्हणतीये जिथं श्रीरामांचा निवास असेल तीच अयोध्या आहे.
लक्षात घे लक्ष्मणा, सूर्यप्रकाश जिथं असतो तिथं दिवसच असतो. आणि पुढे काय वाक्य पहा, जौ पय सिय राम बन जाही, अवध तुम्हार काजू कछू नाही. तुझं इथं काही कामच नाही अयोध्येमध्ये. जर सीताराम खरंच वनात चाललेत तर इथं तुझं काम काय? पुढे म्हणते, गुरपितु मातु बंधु सुरसाई, सेयई सकल प्राण की नाई, रामु प्राण प्रिय जीवन जी के, स्वार्थ रहित सखा सब ही के. रामचंद्रांचं निजस्वरूप ह्या शिवकन्यकेला माहिती आहे. त्यामुळे एका दृष्टीनं इथं सांगते की गुरु, पिता, माता, बंधू, देव आणि स्वामी या सर्वांची सेवा लक्ष्मणा आपल्या प्राणांसारखी केली पाहिजे. याशिवाय रामचंद्र तर प्राणाहूनही प्रिय आहेत, हृदयीचं जीवन आहेत आणि सर्वांचे निस्वार्थ सखा आहेत. स्वार्थ रहित सखा सबही के. आणि आता ती जे सांगतीये ते आम्हा सर्वांसाठी आहे हे लक्षात घेऊन आपण ते वाचलं पाहिजे. म्हणतीये, पूजनीय प्रिय परम जहाते, सब मानिय ही राम के नाते, अस जिय जानी संग बन जाहू, लेहू तात जग जीवन लाहू. म्हणते, जगामध्ये जितके पूजनीय आणि परमप्रिय लोक आहेत ते सर्व लोक श्रीरामांच्या संबंधामुळे पूज्य आणि प्रिय मानण्यास योग्य आहेत. हे लक्षात घेऊन हे बाळा त्यांच्याबरोबर वनात जा आणि लेहू तात जग जीवन लाहू, या जीवनामध्ये जगण्याचा संपूर्ण लाभ संपादन कर. काय वचन आहे पहा. आणि अत्यंत महत्त्वाचं आहे, आसक्तीरहित प्रेम कसं करावं हे शिकण्यासाठी. अनेकदा आमचा प्रश्न असतो जेव्हा आमचे महाराज किंवा सर्व संत सांगतात की सर्वांवर प्रेम करावं पण आसक्ती ठेवू नये, त्यावेळी आसक्तीरहित प्रेम कसं करावं हे आम्हाला लक्षात येत नाही. अनेकदा असं वाटतं की काही ना काही लहान मोठी अपेक्षा ही संबंधांमध्ये राहतेच आणि पूर्णपणे संबंध टिकवण्यासाठी पूर्ण अपेक्षा सोडणं कसं शक्य आहे असंही वाटतं. त्याचं उत्तर इथं आम्हाला सुमित्रा मातेनं दिलं आहे की जे तुम्हाला प्रिय लोक वाटतात या जगामध्ये, जे आपले लोक वाटतात, जे पूजनीय लोक वाटतात, ते त्या इंडिव्हिज्युअल पर्सन तो जो आहे त्याच्यामुळे ते प्रिय नाहीत हे लक्षात घे. कुणामुळे प्रिय आहेत तर रामांच्या संबंधामुळे ते प्रिय आहेत. हे कसं लक्षात घ्यायचं तर संत आम्हाला सांगतात की ज्या कोणी व्यक्ती नवरा बायको, आई वडील, मूल, सासू सासरे, बंधू, जे काही नाती या जगामधली आहेत ती सर्व नाती मला माझ्या गुरूंनी, मला माझ्या भगवंतांनी दिलेली आहेत. हा भाव जर पक्का झाला, आणि ते सत्य आहे, केवळ इमॅजिनेशन नव्हे. कारण जर प्रत्येकच गोष्ट पहा बरं, आम्ही नेहमी म्हणतो की झाडाचं पानसुद्धा त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही, पण हे केवळ शब्द ठरतात. जर खरं आम्हाला तसं वाटत असेल तर जर झाडाचं पान त्याच्या इच्छेनं हलतं तर आमच्या आयुष्यात आलेली व्यक्ती ही त्याच्या इच्छेशिवाय येणं शक्य आहे का? आणि मग जर ती त्याच्या इच्छेनं आली आहे तर ती त्याच्या संबंधानं आली आहे. महाराज जे आम्हाला सांगतात की तुमचा प्रपंच माझ्या चरणी सोपवा, तो सोपवा म्हणजे काय? तो त्यांचाच आहे.
ते सोपवल्यानं केवळ आमच्या मनातली आसक्ती दूर होणार आहे आणि सद्गुरू प्रदत्त संबंध या नात्यानं आमचा सहज संबंध बाकीच्यांबरोबर प्रस्थापित होणार आहे. त्यामुळे कोणतंही नातं ज्या वेळेला त्यांच्या थ्रू असं आम्ही बघू, त्यावेळी तो त्यांचा माणूस आहे. मग अगदी माझा मुलगा असला तरी तो त्यांचा मुलगा आहे किंवा त्यांची मुलगी आहे, ह्या नात्यानं जर आम्ही बघितलं तर स्वाभाविकपणेच आम्ही सद्गुरूंना जे अभिप्रेत आहे, जसं आवडेल तसंच त्या व्यक्तीशी वागायचा प्रयत्न करू आणि हळूहळू ह्या प्रयत्नातून ते सहज वागणं होईल. त्यामुळे हे अतिशय खूप गोड सुमित्रा मातेने इथं सांगितलंय, पूजनीय प्रिय परम जहा ते सब मानिय ही राम के नाते. त्यामुळे आणि पहा जगण्याचा लाभ मिळव म्हणते, त्यांची सेवा करणं हाच लाभ आहे. हा सेवाभाव जो आहे ना तो अत्यंत कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. आम्ही नेहमीच बरोबरी करायला जातो, अगदी सद्गुरूंची सुद्धा बरं का. आम्हाला सतत वाटत राहतं आम्हाला चांगलं म्हणावं गुरूंनी, आम्हाला आमचं कौतुक करावं. ह्या तऱ्हेचा भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत खरा सेवाभाव हृदयामध्ये निपजू शकत नाही. खूप म्हणजे आमच्या अज्ञानाची कमाल वाटते कधी कधी. पण त्या अज्ञानाला दूर करण्यासाठी ह्या रामायणासारख्या ग्रंथांमधून आम्हाला जे हे उपदेश केलेले आहेत त्यांचा खूप जास्त उपयोग होतो जर आम्ही त्याचं मनन चिंतन केलं तर, आणि खऱ्या अर्थानं ते मला आयुष्यात उतरवायचे या भावनेनं ते वाचलं तर. त्यामुळे संत आम्हाला सांगतात की ह्या सुमित्रा मातेकडून त्यागमय जीवन कसं असावं, त्या त्यागात आनंद कसा असतो, कसा शोधावा, कशी अनन्यता असावी आणि कसे सर्व संबंध त्या एका संबंधापुढे महत्त्वाचे नसावेत हे आम्हाला शिकवतं. पुढे तर म्हणतीये माता की भूरी भाग भाजनु भयहु मोहि समेत बलि जाऊं, जऊं तुम्हरे मन छाडी छलू कीन्ह राम पद ठाऊं. म्हणते मी तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते लक्ष्मणा. अरे माझ्यासह तू अत्यंत भाग्यवान ठरलायस. आपण खूप भाग्यवान होत. कारण काय, भाग्य कशाचं, तर म्हणते तुझ्या चित्तानं अत्यंत निष्कपट राहून श्रीरामाच्या चरणी स्थान मिळवलंय. ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणतं. पुढे म्हणते पुत्रवती जुबती जग सोई, रघुपती भग तुझा सुसुत होई, न तरु बाछ भली बादिवियानी, राम बिमुख सुत ते हित जानी, तुम्हरे ही भाग राम बन जाही, दूसर हेतु तात कछु नाही, सकल सुकृत कर बड़ फलु एहु, राम सिय पद सहज स्नेहु. म्हणते खरी पुत्रवती कोण माहिती आहे का तुला? तीच युवती खरी पुत्रवती आहे जिचा पुत्र रघुनाथांचा भक्त आहे. अन्यथा राम विन्मुख पुत्रामुळे हित होईल असं जिला वाटतं त्यापेक्षा ती वांझ असणं चांगलं, बरं का. आणि पुढे म्हणते पशुप्रमाण तिनं पुत्राला प्रसवणं व्यर्थ आहे जणू. त्यामुळे जो पुत्र रघुनाथांचा भक्त आहे तीच खरी पुत्रवती म्हणते. आणि पुढे तर म्हणते अरे बाळा तुला कळलेलं नाही बरं का, दुसरं कुठलं कारण नाही आहे रामांचं वनात जाण्यासाठी. तुझ्यावर कृपा करायची आहे त्यांना, तुझं भाग्य आहे म्हणून श्रीराम वनात चाललेत. लक्षात घे
सिय रामपद सहज सनेहू, सीतारामांच्या चरणी खरं मनापासून सहज प्रेम असणं हेच संपूर्ण पुण्याचं सर्वात मोठं फळ आहे. त्यामुळे ते फळ तुला मिळालंय, त्यामुळे तू खूप भाग्याचा आहेस. पुढे उपदेश करतीये लेकाला. म्हणाली, रागुरोषु ईरिषा मधुमोहू, जनि सपने हो इन्ह के बस हो, सकल प्रकार विकार बिहाई, मन क्रम बचन करेहु सेवकाई, तुम कहूँ बन सब भांति सुपासु, संग पितु मातु रामु सिय जासु, जेहिन रामु बन लहि कलेसु, सुत सोई करेहु इहई उपदेसु. काय माता आहे पहा. म्हणतेय, रागाला बळी पडू नकोस, द्वेष, ईर्ष्या, मद, मोह यांना स्वप्नातही बळी पडू नकोस बाळा. सर्व विकारांचा त्याग कर आणि काया वाचा मनानं सीतारामांची सेवा कर. माहितीये का तुला, म्हणते वनामध्ये सर्व प्रकारांनी तुझ्यासाठी सुखच सुख आहे. तुझ्याबरोबर प्रत्यक्ष सीताराम रूप माता पिता आहेत. हे बाळा, ज्यामुळे रामचंद्रांना वनात असताना कोणताही कष्ट क्लेश होणार नाहीत असेच प्रयत्न कर. हाच माझा उपदेश आहे. काय खरंच. पुढे म्हणते, उपदेसु यहु जेहि तात तुम्हारे, राम सिय सुख पावही, पितु मातु प्रिय परिवार पुर सुख, सुरति मन बिसरावही, तुलसी प्रभु ही सिख देई आयसु, दीन पुनि आशीष दई, रति हो अबिरल अमल सिय रघुबीर पद नित नित नाही. म्हणते बाळा, इतकी सेवा कर तुझ्या सीतारामांची की त्या सुखामुळं त्यांना पिता, माता, प्रिय परिवार आणि इथल्या सर्व सुखांचं विस्मरण होवो. हाच माझा तुला उपदेश आहे. आणि पुढे तुलसीदास म्हणतात की सुमित्रेनं अशा प्रकारे लक्ष्मणाला उपदेश केला आणि वनात जायची आज्ञा दिली आणि आशीर्वाद दिला. की काय आशीर्वाद दिलाय पहा. रती हो अबिरल अमल सिय रघुबीर पद नित नित नाही. श्री सीता आणि श्रीराम यांच्या चरणी तुझं निर्मळ आणि अत्यंत गाढ असं जे प्रेम आहे ते नित्य नूतन वाढत राहो. काय खरंच फार गोड वर्णन केलंय तुलसीदासाने. आणि आता लक्ष्मणाला अत्यंत आनंद झालाय, कारण प्रत्यक्ष मातेनंच आज्ञा दिली आणि ती सुद्धा इतक्या आनंदानं आज्ञा दिली आहे. आपल्याला माहीत असेल तर नाथांनी आपल्या भावार्थ रामायणामध्ये जो ग्रंथ नाथांना प्रत्यक्ष श्रीरामांनी दर्शन देऊन झोपेतून उठवून की नाही तुला हे लिहिलंच पाहिजे असं म्हणून त्यांच्याकडून लिहून घेतला, अशा ग्रंथामध्ये सुद्धा सुमित्रा मातेचं वर्णन आणि तिनं कसं सांगितलं लक्ष्मणाला ह्याचं फार सुंदर वर्णन नाथांनी करून ठेवलं आहे. थोडंसं आपण बघूया. म्हणाले, सुमित्रा म्हणे रामसेवा, करिता सुख माझे जीवा, वनी सुखी केलिया राघवा, धन्य कुसवातई माझा, ज्येष्ठ बंधू सद्गुरु परम, ज्येष्ठ बंधू पित्यासम, ज्येष्ठ बंधू आत्माराम, पुरुषोत्तम ज्येष्ठ बंधू, श्रीराम सेवा परमदान, श्रीराम सेवा परम ध्यान, श्रीराम सेवा परम समाधान, ब्रह्मज्ञान श्रीराम सेवा, श्रीराम सेवेचा करी आदर, तो सुखरूप नित्य नर, ऐसा मातेने देवो निवर, वना सौमित्र पाठविला.
असं गोड वर्णन केलंय. आणि आता पुढे तुलसीदास म्हणतात इथे, मातु चरण सिरु नाई चले, तुरत संकित हृदय, बागुर विषम तोराई, मनहु भाग मृगु भाग बस. की मातेच्या चरणी पुन्हा एकदा मस्तक ठेवलं आणि मनात लक्ष्मण विचार करतोय की आता तरी अजून कुठलं विघ्न न येवो. कशासाठी विघ्न न येवो? माझ्या मनात जाण्यासाठी विघ्न न येवो. काय म्हणजे आपण यावरून त्या भक्तीचा स्तर बघू शकतो की काहीही झालं तरी मला माझ्या आराध्याच्या सोबत राहायचं आहे, त्याची सेवा करायची कोणत्याही परिस्थितीत, त्याला माझ्याशिवाय होणाऱ्या कोणत्याही कष्टाला पारख करायचं आहे, म्हणजे मला त्याचे कष्ट हारायचे आहेत. हा एकच भाव हृदयामध्ये आहे लक्ष्मणाच्या. त्यामुळे म्हणतो आता कुठलं विघ्न न येवो. आणि अशा रीतीनं लक्ष्मण तिथून असा निघाला जसं तुलसीदासांनी उपमा पण अशी गोड दिली आहे की म्हणतात, नशीब चांगलं असावं आणि एखादं हरिण कठीण जाळं तोडून पळावं तसा लक्ष्मण तिथून निघाला. पहा बरं, अशा मातेवर लक्ष्मणाचं किती प्रेम असू शकतं ह्याची कल्पना आपल्याला येऊ शकते. आणि त्या मातेचं सुद्धा किती गाढ प्रेम आहे आपल्या लेकावर. कारण यामध्ये श्रीरामांचा जय जयकार तर आहेच, पण माझ्या लेकाच्या मनात रामांबद्दल किती आदर आहे आणि त्यांना सोडून कसा तो राहणंच शक्य नाही हे त्या मातेला माहिती आहे. त्यामुळेच तिने ही अशी आज्ञा केली, असा उपदेश दिलाय जो लक्ष्मणाला सुखावेल आणि त्याच्या सेवेमध्ये कुठलंही विघ्न येणार नाही. काय जोडी आहे पहा ही माता पुत्राची, खरोखर म्हणजे असो. आणि मग गए लखनऊ जह जानकी नाथू, भेमन मुदित पाई प्रिय साथू, बंदी राम सिय चरण सुहाए, चले संग नृप मंदिर आए. अशा रीतीनं लक्ष्मण जानकीनाथांकडे गेला आणि आपल्या प्रिय व्यक्तींच्या सहवासामुळे मनातून अत्यंत प्रसन्न झाला. सीतारामांच्या चरणांना नमस्कार करून त्यांच्याबरोबरच निघून तो आता राजमहालामध्ये आला. अशा रीतीनं ह्या तिघांचं वनगमन आता निश्चित झालं आहे. आणि वाल्मिकी रामायणामध्ये मुख्यतः ह्याच्यानंतरचं जे मुख्य वर्णन आहे पहा बरं, आपण अगोदर तो भाग बघायचा थोडासा राहिला की ज्यावेळेला सीतेला परवानगी मिळते रामांकडून की आता तू ये माझ्याबरोबर, त्यावेळेला पहिलं काम आमच्या मातेनं काय केलं असेल तर दान द्यायला सुरुवात केली म्हणतात वाल्मिकी. म्हणजे आणि इथे लक्ष्मण आणि श्रीरामसुद्धा आता पुढचा म्हणजे तुलसीदासांनी त्याबद्दल फार दिलेलं नाही, पुढे थोडासा उल्लेख आहे, पण मुख्य वाल्मिकी रामायणामध्ये याबद्दल खूप, नाथांनी सुद्धा खूप सुंदर, म्हणजे नाथांनी तर दान याबद्दलच एक पूर्ण सर्ग लिहिला आहे भावार्थ रामायणामध्ये की कसं महत्त्वाचं आहे. आणि कोणत्याही प्रसंगी म्हणजे हा शुभ प्रसंगी दान देतात. आपण बघितलं जनकपुरीमध्ये किती दान दिलं गेलं, इकडे आल्यानंतर दशरथ महाराजांनी किती दान दिलं की शुभ प्रसंगी दान द्यायचं. तर ह्या तिघांसाठी हा शुभ प्रसंग आहे जणू, त्यामुळे तिघेही दान देत आहेत. सीता मातेनं दान दिलं. वाल्मिकी रामायणात वर्णन आहे सुयज्ञ म्हणून वसिष्ठांचा पुत्र बरं का, वसिष्ठ ऋषींचा आपल्या गुरूंचा, त्याला बोलावलंय. त्या सुयज्ञाला फारसा तो थोडा उदास आहे की हे सगळं होतंय, पण त्याला बोलवून त्याचा अनेक प्रकारे आदर सन्मान करून त्याला विविध प्रकारची दानं रघुपतींनी लक्ष्मणानं आणि सीतामातेनं दिलेली आहेत. त्यामुळे खरोखर म्हणजे हे रामायणातलं वर्णन आहे. त्यामुळे आपण ज्याला आजकाल फिलॅन्थ्रॉफी वगैरे म्हणतो ते दीज आर द पायोनियर्स ऑफ दॅट फिलॅन्थ्रॉफी इन अ वे. त्यामुळे तिथं सुद्धा दानाचं महत्त्व अनेक ठिकाणी रामायणामध्ये वरचेवर येतं की दान करावं, दान करावं, दान केल्यानं मन विशाल होतं.
मग ते सेवेच्या माध्यमातून असो, लक्ष्मणासारखं, हनुमंतासारखं नामाच्या माध्यमातून असो, किंवा इथे सीतामातेसारखं आपलं सर्व वस्त्र, आभूषणं, जे काही होतं सर्व काही दान करून टाकलंय मातेनं. सुयज्ञ पत्नीला दान केलंय असा उल्लेख आहे. तर अशा रीतीनं ज्याची आठवण राहत नाही ते दान. आणि खऱ्या अर्थानं दान तेच की दान दिल्या वाचून न राहावणं म्हणजे खरं दान. देण्याची केवळ इच्छा असणं आणि दिल्याशिवाय न राहावणं हा तो फरक असतो. त्यामुळे इथे सर्व हे अयोध्यापुरवासी, जनकपुरवासी, महाराज दशरथांचं पूर्ण कुटुंब, ह्या सर्वांना दान दिल्याशिवाय राहावत नाही अशी एक अवस्था आहे जी अनेक ठिकाणी वर्णन होते. त्यामुळे आता ह्यानंतर पुढे काय काय घडतं, काय प्रसंग आहे, ह्याचं वर्णन तुलसीदास पुढच्या भागात करतील. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.